हाय एव्हरीवन, आय एम श्वेता मस्के. पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांसाठी एक मेकअप ट्युटोरियल ब्लॉग घेऊन आले आणि आय होप की तुम्हा सर्वांना खूप आवडेल. तर आपण इथं सर्वात आधी स्किन प्रिपरेशन करून घेतोय आणि मॉडेल खूप क्यूट आहे आणि ती अगदी प्रेशर आहे या फील्डमध्ये. तर आपण अशा मॉडेल्सला आपण घेतले. नॉर्मल आहे, असं प्रोफेशनल मॉडेल नाही, आपल्यासारखीच आहे. तर अशीच एक मी आज मॉडेल निवडली आहे. मी स्किन प्रिपरेशन करून घेते. तर आता मी प्रायमर ॲप्लिकेशन करते. त्याच्या आधीची प्रोसेस तुम्ही पाहिला असेल कंटिन्यू. आणि समर सीझन होतं बिकॉज ऊन तर जास्त होता आणि हा जो शूट आहे तो आपण आउटडोअरला करणार होतो. गरमी तर होणार ऑफकोर्स. इथं सुद्धा सर्व काही असून सुद्धा गरम होत होतं, तरीसुद्धा स्वेटिंगचा प्रॉब्लेम होता. फॅन चालूच होता कंटिन्यू, तुम्ही बघू शकता तिच्या हातामध्ये. तर आता स्किन प्रिपरेशन केल्यानंतर फॉरएव्हर 52चं कन्सिलर आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि मी जे प्रोडक्ट यूज करते ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवते विदाऊट स्किप न करता. तर मी जिथे जिथे स्पॉटलाईटवरती प्रॉब्लेम्स होते स्किनचे त्याला कवर करून घेण्याचा प्रयत्न केले. आणि त्याच्यानंतर ना फॉरएव्हर 52चंच कन्सिलर नंतरनं फाउंडेशन मी ॲप्लिकेशन केले. थोडंसं मी फास्ट केले बिकॉज खूप मोठा व्हिडिओ होत होता. इतका मोठा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा पाहायला नको वाटणार होता. आणि हे जे आहे सुप्रा पॅलेट, याच्याने मी थोडंसं स्किनला इन्हान्स करून घेण्याचा प्रयत्न करते. बिकॉज कंटोर हायलायटर ते करणं का गरजेचं आहे, आपले जे फीचर्स आहेत ते जास्त शार्प दिसतात त्याच्यासाठी. तर मी तेवढं करून घेते ह्याच्यामध्ये. आणि याच्यानंतरनं पुढे बेकिंग झाल्यानंतरनं पुढचे जे स्टेप्स आहेत तुम्ही पाहणारच आहात. आणि मी इथं असं ब्लेंडिंग करून घेतली आहे आणि व्यवस्थित ड्राय करून घेते. आणि तुम्हाला पण लक्षात ठेवायचं आहे की हे सर्व प्रोसेस झाल्यानंतरनं व्यवस्थित ड्राय करून घ्यायचं आहे आणि परत नंतरनं बेकिंग करून घ्यायचं आहे. आणि बेकिंग करायला स्टार्ट केल्यानंतरनं आपल्याला प्रॉपर असं लक्ष द्यायचं आहे की आपली जी बेकिंग आहे ते प्रॉपर होणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर नाही झालं तर त्याचे प्रॉब्लेम्स काय होतात, त्याचे इश्यूज काय होतात तुम्हाला माहीत नाही, मेकअप टिकत नाही. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही याच्याबद्दल डिटेल नॉलेज घेऊ शकता. तर पुढची आपली जी प्रोसेस आहे आयब्रो डिफाईन करून घेतो आहे आणि त्याच्यानंतर ना आय मेकअप स्टार्ट झालेला आहे आपला. आणि मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचं होतं की आपली जी स्टुडिओ आहे, अकॅडमी आहे, ती सोलापूरमध्ये आहे. आणि जे कोण इंटरेस्टेड आहे मेकअप अँड हेअरस्टाईलचे बेसिक टू ॲडव्हान्स क्लास करण्यासाठी अँड अनदर म्हणजे तुम्हाला इन्फॉर्म करायचं होतं की 1 वीकचं वर्कशॉपसुद्धा आहे आपल्याकडे, तुम्ही नक्कीच जॉईन करू शकताय. प्लस अगेन सेल्फ मेकअप सेशनसुद्धा असतो आपल्याकडे. तुम्हाला ज्या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे ते तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. आणि आता आपण पुढे जे आहे आय मेकअप करून घेतल्यानंतर थोडंसं इनर लाईनला आपण जे क्रीज आहेत ते थोडंसं हाईड व्हावेत याच्यासाठी आपण थोडंसं स्मचिंग करून घेतलेलं आहे. आणि लायनर लावल्यानंतर मी थोडंसं शार्प लायनरने करण्याचा प्रयत्न करत होते. आणि मॉडेलचे आईज हुडेड आईज होते, त्यामुळे आपल्याला हाफ कट क्रीज किंवा फुल कट क्रीज असं काही देता आलं नाही, स्मजिंगवालंच दिले. आणि मला जास्तीत जास्त तर एकदम नॅचरल मेकअप करायला आवडतात. आणि जे आपले इंडियन कल्चर असतं त्या अकॉर्डिंग तर जास्त आपल्या ज्या गर्ल्स आहेत, लेडीज आहेत आपल्या महाराष्ट्रामधल्या किंवा आपल्या सिटीमधल्या, जास्त हेवी मेकअप नको असतं त्यांना, नॅचरल लाईट मेकअप असं मागतात. मग त्यामुळे आपण क्लायंट वर्क कसं करतो त्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. मॉडेल वर्क आणि क्लायंट वर्कमध्ये फरक असतोच, तुम्हाला माहीत आहेच. तर मी थोडंसं ब्रो बोन हायलाईट करून घेते आणि त्याच्यानंतर मी मस्करा लावून घेते. प्रॉपर आपल्याला मस्करा लावून घ्यायचा आहे, कारण आपण जेव्हा मेकअप करतो तेव्हा थोडीशी चुकी किंवा थोडंसं आळसपणा, कंटाळापणा नंतर ना आपल्याला मेकअप झाल्यानंतर, फोटो झाल्यानंतर तेव्हा 100%
कळतं, त्यामुळे खूप बारीक लक्ष देऊन करायचं आहे. आणि मॉडेलने आयब्रोज केले नव्हते बिकॉज ती खूप स्मॉल आहे, तिचं एज लहान आहे, त्याच्यासाठी ती आयब्रो केली नव्हती, वॅक्ससुद्धा केलेली नव्हती. तर आपण ह्या गोष्टी मॅनेज करायला हव्या आहेत. चांगली मॉडेल आहे, आपल्याला आपलं सांगेल तसं ऐकणार आहे, तर आपण एवढ्या गोष्टी ऐकू शकतो. आपल्या हातात जे आहे ते आपण करू शकतो. तर मी शॉम्बर्डची लिपस्टिक अप्लाय करून घेतली आहे. वेलवेटीच टेक्स्चर आहे ह्या लिपस्टिकचं. पर्सनली मी पर्सनली मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही नक्कीच यूज करू शकता. खूप छान आहे, वेलवेटीच टेक्स्चर आहे, सो स्मूथ आहे त्याचं टेक्स्चर. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही. त्याच्यानंतर फुल लुक झालेला आहे आणि हा लुक आपला नॅचरल लाईटमधला आहे, विदाऊट रिंग लाईट. हा मेकअप मी तुम्हाला दाखवते. मी शूटचे जे फोटोज आहेत ते तुम्हाला नंतर ना ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लास्टला पाहायला भेटतील. आणि गजरे हे खूप एकदम फ्रेश होते, त्याच्यामुळे त्याचा फ्रेग्रन्स पण खूप छान येत होता. आणि आफ्टर ऑल लुक कंप्लीट झाल्यानंतर आम्ही शूटला जातोय. तुम्ही बघू शकताय की ऊन आहे आणि उन्हामध्ये आपण जातोय. मी अशा सीझनला हे शूट केलंय, याच्यामध्ये सकाळी ऊन पडत होतं आणि इव्हनिंग पासून पाऊस स्टार्ट होतं. तुम्ही समजू शकताय अशी काही अवस्था होती. तर इतकं सुंदर असं व्ह्यू होतं, लोकेशन तुम्ही बघू शकताय. आणि वेगवेगळे पोजेस जे पण आहे मॉडेलचे ती देत होती आणि फोटोग्राफर फोटोशूट करत होता. तुम्ही पाहता इथे इतकी सुंदर आणि इतकी स्वीट दिसत होती मॉडेल, खूप भारी. आणि मी तिला सांगत होते हे असं कर ते तसं कर, बिकॉज मेकअप आर्टिस्टचं कामच हे आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. जर कुणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. त्यासोबतच बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायचं आहे. त्यामुळे काय होतं की जेव्हा मी ट्युटोरियल ब्लॉग्स व्हिडिओ जे पण काही अपलोड करेल त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन ते तुम्हाला येईल. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर बेल आयकॉन टॅप करायला हे कोणीसुद्धा स्किप करू नका. आणि पुढे तर खूप छान आहे, तुम्ही बघणारच आहे पुढे कसं आहे. तर हे फोटोज इतके सुंदर आलेत, तुम्हाला मी दाखवते. आय होप की तुम्हाला फोटोसुद्धा आवडतील. आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये ते ॲड करणार आहे. आणि हे जे ब्युटिफुल ज्वेलरी आहे ते श्वेता मस्के रेंटल हाऊसची आहे. आणि आउटफिट ची ID तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, आता चेक करा तुम्ही. आणि हे इथले पण फोटोज खूप सुंदर आहेत. आय होप तुम्हाला सर्व आवडतील. आणि जे पण आपल्या पेजवरती न्यू व्हिडिओ येत आहेत ते तुम्हाला हेल्पफुल ठरतील. तर आपले जे बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप अँड हेअरस्टाईलचे क्लास आहेत, अँड अनादर सेल्फ मेकअप वर्कशॉप आणि 1 वीकचे मेकअप वर्कशॉप, हे 3 टाईपचे क्लासेस आपल्या स्टुडिओमध्ये असतात. तर तुम्हाला जे इंटरेस्ट आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. आणि शूट आपला झालेला आहे, थोडेफार जे क्लिप आहेत ते आपण पुढे घेणार आहोत. मॉडेल खूप खुश होती. ब्राईड गेलं चुकून, तर ब्राईड नव्हती आपली, ही मॉडेल होती. तर आता इथं आपण घेणार आहोत. इथं पूर्ण पब्लिक येत होती आणि सर्वजण मॉडेलला पाहत होते. बघताय तुम्ही आता हे लेडीज कसं बघताय. ऑन पब्लिकमध्ये शूट करायचं एक वेगळीच मजा असते आणि सर्वजण पाहतात. आणि तुम्ही पाहशाल इथं एक क्लिप घ्यायचा आहे आणि तो आम्ही व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे. आणि तो व्हिडिओ मी इथे ॲड करणार नाही आणि व्हिडिओच्या शेवटी पण ॲड करणार नाही. हा व्हिडिओ पाहायचा असेल इथला जो आम्ही घेतलोय तो तुम्हाला श्वेता मस्के मेकओव्हर ह्या इन्स्टा ID वर पाहायला भेटतील. माझ्या मेकओव्हरच्या पेजवरती अवेलेबल आहे हे. आणि याच्या पुढे पण जे पण घेतलेले आहेत ते व्हिडिओज रील्स ते सगळे तिथं आहेत. तुम्ही बघू शकता एवढे सगळे पब्लिक्स आले होते. तुम्ही बघू शकता त्यांचे एक्सप्रेशन ते सगळे बघत होते. खूप सुंदर दिसत होती मॉडेल. आणि तिचा वॉक पण एकदम प्रोफेशनल मॉडेल सारखं होता. जसं इंट्रोडक्शन देईन मी तसं
तसंच ती करत होती. आपल्याला काय पाहिजे, बिगनर्स जरी असतील तरी आपण जसं सांगतोय तसे पोजेस दिले तर आपण हॅपीच असणार. कारण इतकं आपण मेकअप केलेलं असतंय मेहनतीनं आणि ते सॅटिस्फॅक्शन आपल्याला शूटमध्ये भेटतो. आणि तुम्ही बघू शकताय हे जे व्हिडिओज आहेत मी थोडासा तुम्हाला ॲड करून दाखवला आहे. आणि पूर्ण व्हिडिओ जर पाहायचा असेल रील्स तो आपल्या इन्स्टा पेजवरतीच भेटणार आहे. आणि इथून पब्लिक येत होते आणि तिथं आम्हाला मधोमध्ये एक व्हिडिओ घ्यायचा होता. वाव, खूप सुंदर हे व्हिडिओ, हे रील्समध्ये ॲड आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर बघू शकता. आणि सगळं पॅकअप झाल्यानंतर ना इथं मॉडेलला मी विचारलं होतं की मेकअप कसा वाटला. तिला खूप स्वेटिंग होत होतं आणि उन्हामध्ये सगळं शूट केलं. आम्ही इथं मस्तानी पितोय. तर इथं सांगितलेलं मी नंतर ना ॲड केले. म्यूट झालं होतं त्याच्यामुळे इथं समजणार नाही. तुम्ही बघू शकता इतका शूट झाला आमचा, 3-4 तास गेले. इवन आम्ही उन्हामध्ये जाऊन आलो मेकअप करून. आणि ॲटोने आम्ही ट्रॅव्हल केलेलं आहे तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी. तर मेकअप काही सुद्धा हल्ला नाही. तुम्ही बघू शकता नॅचरल लाईटमध्ये असा मेकअप दिसतोय. तर फोटोजमध्ये मोबाईलमध्ये कसं दिसत असेल तुम्ही इमॅजिन करू शकताय. आम्ही चेअर्स केलं इथं आणि आम्ही मस्ताने पिऊन घेतली. आता तुम्हाला तिचा रिव्ह्यू ॲक्च्युली ती कसं आहे, प्रोफेशनल मॉडेल नाही बट जे पण तिचे जे फिलिंग्स आहेत ते ओरिजिनल आहेत. तुम्ही आता पुढे पाहशाल. मेकअप कसा वाटला? खूप छान होतं. तिनं मला एकदम फुल आराममध्ये मेकअप केला. फॅन खाली बसवली एवढ्या गरमीत आणि खूप छान वाटलं. मेकअप पण खूप बरं आहे, मस्त एकदम हॅवी साऊथर्न लुक. छान होता मेकअप. आवडला? खूप आवडला मेकअप. आणि फोटोज पहा तुम्ही. त्या फोटोसोबत एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. थँक्यू.